धुळे ग्रामीणचे माजी आमदार, कार्यसम्राट, पाणीदार नेते माननीय कुणाल पाटील यांचा आज वाढदिवस। तारुण्याचा सळसळता प्रवाह, विचारांची प्रगल्भता, सामान्य माणसाची आशा आणि संस्कारक्षम राजकारणाचा वारसा घेऊन जनमानसांच्या प्रश्नांसाठी सतत लढणारे लोकप्रिय नेते माजी आमदार कुणाल पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे डॉक्टर पा.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे। झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे। मात्र या निर्णयाविरोधात साक्री तालुक्यातील ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेने तीव्र आक्षेप नोंदवत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले। तसेच या निवेदनाद्वारे सप्टेंबर महिन्यात आलेल्या वाढीव वीज बिलांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आलाय। ग्राहक पंचायतच्या निवेदनात म्हटले आहे की महावितरणने हे मीटर मोफत लावण्यात येणार असल्याची जाहिरात केली असली तरी प्रत्यक्षात प्रत्येक मीटरचा खर्च 12,000 रुपये इतका असून केंद्र सरकारकडून फक्त 900 रुपये अनुदान मिळणार आहे। उर्वरित रक्कम वीज दर वाढवून ग्राहकांकडूनच वसूल केली जाणार असल्याचे स्पष्ट होते। त्यामुळे ही योजना सरकार आणि खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। तसेच निवेदनात पुढे म्हटले आहे की वीज कायदा 2003 मधील कलम 47 नुसार कोणता मीटर वापरायचा हे ठरवण्याचा कायदेशीर अधिकार ग्राहकांना आहे। अशा स्थितीत जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवणे हा नागरिकांच्या अधिकारांचा भंग आहे। त्यामुळे त्यांनी सध्याचे पोस्टपेड मीटर कायम ठेवण्याची सुद्धा मागणी केली असून ग्राहक पंचायतने चेतावणी दिली आहे की स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्यात आल्यास ग्राहक मंच आणि आयोगाकडे कायदेशीर जनहित याचिका दाखल केली जाईल। सप्टेंबर महिन्यात ग्राहकांना आलेल्या दुप्पट किंवा त्याहून अधिक वीज बिलांचा सुद्धा तातडीने खुलासा करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। ग्राहकांच्या हिताचे आम्ही मांडलेले आहे। त्यामध्ये पहिला विषय आहे, अलीकडे महावितरण कंपनीकडून जी काही सक्तीने स्मार्ट मीटर ते बसवले जात आहेत त्याला आमचा विरोध आहे। दुसरी गोष्ट, चालू सप्टेंबर महिन्यामध्ये जे ग्राहकांना वीज बिलाची आकारणी करण्यात आलेली आहे ही सरासरी वीज बिलापेक्षा दुप्पटी तिप्पटीने 4 पटीने देखील आकारण्यात आलेली आहे। ही अशी आकारणी कोणत्या हेतून केलेली आहे याचा खुलासा व्हावा, यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। या निवेदनावर तालुकाध्यक्ष बी.एम. भामरे, तालुका सचिव विलास देसले, जिल्हा सहसंघटक पी.झेड. कुवर, तालुका संघटक विजय भोसले, प्राध्यापक मनीषा पाटील, दीपक नांद्रे, अमृत सोनवणे, सुहास सोनवणे, जी.टी. मोहिते व ए.व्ही. मगर यांच्या सह्या होत्या। प्रतिनिधी निलेश सावळे, झेप मराठी, साक्री। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।